वादविवाद करतात. म्हणजे महानगरपालिका ही लोकांच्या कामाची पालिका राहिलेली नसून कौटुंबिक सोहळा आणि पैसे छापण्याची मशीन तयार करण्यात आलेली आहे. आणि याचा सगळ्याचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही पुणेकर म्हणून फक्त या दोघी तिघीच आंदोलन करत आहोत. परंतु आयुक्त साहेबांनी जर हे सुधारलं नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणात 100-200 सर्व पुणेकर महिला घेऊन आंदोलन करावं लागेल. पण लाज वाटली पाहिजे, ज्यांना आपण संविधानाने आरक्षण दिले त्या महिलेला काम न करून देता तिचा पती, तिचा मुलगा, तिचा भाऊ हे कामकाज करतात. त्यांनी पाठीमागं नक्की काम करावं. परंतु पालिकेच्या प्रशासकीयच्या मीटिंग्स, GB हॉल याच्यामध्ये त्यांना आतमध्ये बसवून देता कामा नये. याच्यासाठी हे आजचं आम्ही आंदोलन करत आहोत. कोण नावं सांगा, कोण कोण लुडबुड करताय असं पती नगरसेवक? आत्ताच तुमच्याच माध्यमातनं एक जो नगरसेविका आहे त्याला का त्याच्या लेकराला चहा बनमस्का कुठल्या शिप्याने आणून दिला नाही म्हणून त्यांनी फार राडा घातला. त्याच्यानंतर मला वाटतं सत्ताधारातल्याच नगरसेविका आहेत, त्यांचे पती डायरेक्टली, कारण का जे 119 आलेले आहेत त्याच्यामध्ये जेवढ्या महिला आलेल्या आहेत त्यातल्या 1-2 महिला सोडल्या तर त्यांचे पती डायरेक्ट प्रशासकीय मीटिंग मध्ये बसतात. जे काही अधिकारी आहेत त्यांना जा विचारणं, टोकणं. म्हणजे आमचं एवढंच म्हणणं आहे, प्रशासकीय कामकाज त्यांची बायको निवडून आली आहे, त्यांची बहीण निवडून आले, तिन्हीचं मीटिंग वगैरे अटेंड कराव्या. जर तुम्ही तिला शिकूच देणार नसाल, तिला करूच देणार नसाल तर आरक्षणाचा फायदा घेऊन स्त्री वर्गाला कशाला गालबोट लावताय तुम्ही? तो आम्ही सहन करणार नाही. आणि नसल त्या नगरसेविकेला काम करायचं तर राजीनामा दे म्हणा, पोटनिवडणूक होऊ दे तिथे. पण कुटुंबाच्या हस्तक्षेप हा ताबडतोबपणे बंद झालाच पाहिजे. तुम्ही महिला सन्मानाच्या गोष्टी करता तर त्या नगरसेविकांना काम शिकवा. नवरे, मुलं, भाऊ तिथे घुसवायचे नाहीत आणि अधिकाऱ्यांवर दादागिरी करायची नाही. नियमबाह्य बेकायदेशीर हे काम आहे. तेव्हा आम्ही आता आयुक्तांना निवेदन देणार आहोत की आयुक्त साहेब याच्यावर न्याय करा, याच्यावर काहीतरी एखादी कारवाई करा की हे कसे केबिन मध्ये घुसू शकतात अधिकाऱ्यांच्या. नोटिफिकेशन करा.